हॅलो सगळ्यांना, गुड आफ्टरनून. म्हणजे दुपारची वेळ आहे आणि आणखीन माझी साफसफाईची कामच आवरलेली नाहीत. म्हणजे फरशी वगैरे पुसून मी आत्ताच बाहेर आलेली आहे आणि कपड्याचा तरी ढिगारा झालेला आहे. म्हणजे कपडे आज खूप जास्त झालेले आहेत. मी 2-3 साड्या पण घेतल्या, म्हणजे कधी कधी घालून साड्या मी तशाच ठेवलेल्या होत्या, धुवायला घेतलेल्या नाही आहेत. तर त्या पण साड्या घेतलेल्या आहेत आणि आज 2-2 बेडशीट धुवायला घेतलेले आहेत. म्हणजे एक अंथरण्यासाठी घेतलं, पण ते ठेवून ठेवूनच तिथंच खराब झालेलं होतं. ते पण घेतलं आणि जे अंथरलेलं होतं ते पण घेतलं नाही. म्हणजे असं करून करून खूप जास्त आज कपडे झालेले आहेत आणि कपडे मी आजकाल हातानंच धुवत आहे. म्हणजे मशीनला लावण्याचं मेन रिझन हे पण आहे, म्हणजे जास्त काही कामं नसतात आणि दिवसभर काय करायचं, फक्त बोरच होत राहतो आपण लवकर कामं आवरल्यानंतर. मी विचार करते आजकाल की कामामध्ये जितकं होईल तितका वेळ घालायचा, म्हणजे दिवस गेला तरी काही हरकत नाही. म्हणून दिवसभर साफसफाईची कामं, कपडे धुणं, भांडे वगैरे घासणं, काहीतरी मी एक्स्ट्रा कामं काढत असते, काहीतरी पेंडिंग कामं काढत असते. त्यामध्ये माझा वेळ जातो. ठीक पण आहे, म्हणजे असंच बसून राहण्यापेक्षा कुठल्या तरी कामात आपण व्यस्त आहोत ते ठीक आहे. असं तसं तरी मी कुठं बाहेर वगैरे जास्त जात नाही. कधीतरी अधूनमधून जात असते, पण दररोज कुठं जाणं वगैरे होत नाही. जी घरची कामं आहेत त्यामध्येच माझा वेळ जात असतो आणि काही मी कामं काढत असते. आणि गरजेचं पण आहे, कारण तिथंच राहिल्या काही वस्तू खराब पण होतात, ती उन्हाला टाकणं वगैरे हे पण गरजेचं आहे. आता उन्हाळा आहे तर काही डाळीदुळी उन्हाला घालणं, काही उन्हाळी कामाला सुरुवात करणं हे पण आता इथून सुरू होणार आहे. तर सगळे कपडे मी धुवून छान गच्च पिळून उन्हाला टाकलेत आणि 2-2 चिमटे लावलेत, कारण हवा पण खूप जास्त असते, कपडे उडून जातात म्हणून. हे सगळं झालेलं आहे कपड्यांचं काम. आता मी बाहेर इळा घेऊन आलेले आहे आणि हे जे नारळाचं झाड आहे ना, ते पलीकडे ठेवलेलं होतं. बाबांनी ते पाणी देणं होत नाही, तिकडे पाणीच जात नाही, म्हणून इथं समोर आणून ठेवलेत, म्हणजे पाणी पडेल आणि हे नारळाचं झाड चांगलं येईल. आणि त्याची पानं पूर्ण वाळलेली आहेत, तर ते ठीक पण वाटत नव्हतं. तर म्हणले जितकी वाळलेले पानं होते सगळी मी काढलेले आहेत आणि 1-2 जी हिरवी पानं होते ते मी ठेवले, म्हणजे दुसरे फुटतील त्याला. दररोज पाणी पण देतच आहे आता. आणि बाहेरचं मेन गेटही ओढून घेतलं. तरी बाहेरची सगळी कामं झालेली आहेत. आता नंबर आहे कपड्यांना इस्त्री करायचा. म्हणजे दोन नाही 8 दिवस झाले मी ठेवले ते कपडे धुवून पिशवीत भरून ठेवलेले होते, तर आज मी ते काढून ठेवलेले आहेत. तर कपडे इस्त्री करायला घेतच होते, तितक्यात दिनेशचे पप्पा आलेले आहेत. म्हणजे दुपारचं टिफिन नेण्यासाठी आलेले आहेत आणि मी टिफिन वगैरे भरलेलं नाही, कारण आज याच कामामध्ये दुपारचे 2-2:30 कसे वाजले ते पण मला समजलंच नाही. म्हणजे आज वेळ खूप फास्ट गेलेला आहे. तर हे म्हणत आहेत की नारळ तर आणून ठेवले, तर दररोज एक नारळ पिणं चांगलं असतं. तर आता हे नारळ काढून दिले. तसं तर मला आज काही प्यायची इच्छा नव्हती, कारण कालच मी घेतलेलं होतं. तसं तर आज उपवास पण आहे, गुरुवार आहे आज. तर यांना दही साखर मी सगळं पॅक करून ठेवलेलं होतं. तर म्हणत होते आता तिथं जाऊन पिण्यापेक्षा मी इथंच पितो, तू नारळ पाणी घे, मी दही घेतो. मी फक्त दही देत नाही, त्यामध्ये दही, दूध, थोडीशी साय, साखर हे सगळं टाकून खूप छान असं मी ते बनवून देते, पिण्यासाठी खूप छान टेस्टी लागतं. तर ते घेतलेले आहेत मी, नारळ पाणी घेतलेलं आहे आणि फ्रूट पण आणून ठेवलेत. पण आता काही फ्रूट वगैरे मी घेणार नाही, कारण माझी कामं आज खूप जास्त आहेत आणि ही कामं वेळेत करणं गरजेचं आहे. दररोज म्हणते उद्या, पण ते काय उद्या उजडेल आणि माझी कामं काही होत नाहीत, असं होते. कपडे तर इस्त्री करायची खूप दिवस झालं ठेवलं. म्हणजे जसं मी विचार करत होते की करूया, पण त्यावेळेत असं वाटायचं की असू दे, मला खूप कंटाळा पण ते इस्त्री करायचं नकोच वाटत होतं. तर आज मी काय केलं, सगळे कपडे आणि ते सोप्यावरती ठेवलेले आहेत, म्हणजे मला काही ऑप्शन राहणार नाही माझ्याकडे, समोर दिसतील आणि मी पटकन करेन. म्हणून मी सगळी साफसफाईची कामं अगोदर केली. कपडे वगैरे खूप सारे धुले आणि आता मी कपडे इस्त्री करायला घेतलेले आहेत. तर इकडं यांचे 3-4 जोड कपडे आहेत, तर सगळीच मी इस्त्री केलेले आहेत आणि पिशवीमध्ये ठेवलेले होते मी खूप दिवस झालं, म्हणून चोळामोळा पण खूप झालेला आहे याचा, त्यामुळे खूप वेळ लागला मला इस्त्री करण्यासाठी. तर इथं सगळेच कपडे, म्हणजे कॉटनचे शर्ट आहेत 2-3 यामध्ये. तर इकडे इस्त्री करून झाली. म्हणजे जसं आपण बाहेर इस्त्री करायला देतो ना, ती खूप छान एकदम कडक कशी इस्त्री बसते, पण तितकं मला काही परफेक्ट जमलं नव्हतं, पण जसं जमलं तसं मी कपड्यांना इस्त्री केलेली आहे. तर कालचा दिवस असा गेला, दिवसभर कामामध्येच बिझी होते मी. रात्री स्वयंपाक वगैरे केला, पण थकवा पण खूप आलेला होता, कारण काल थोडासाही मी आराम घेतलेला नाही आहे ना, त्यामुळे कंटिन्यू कामं करण्यामुळे खूप थकवा आलेला होता. तर स्वयंपाक वगैरे केलं, जेवण झालं, मग त्यानंतर मी निवांत झोपलेलीच होते आणि जी थोडीफार भांडेर झालेली होती ना, ती मी सकाळी घासली होते, तर त्यामध्येच थोडासा मला लेट झालेला आहे. तर असं आता मी इकडं स्वयंपाक करत आहे आणि मी जसं डाळ ठेवलं, दूध ठेवलं, ते काही झालं नाही कंप्लीट आणि गॅस संपलेला आहे. तर हा सकाळीच गॅस संपलेला आहे. तर म्हणलं अगोदर सिलेंडर काढायचं, खूप कठीण आहे सिलेंडरीतून काढणं, कारण हे कप्प्यानंतर आम्ही बनवलं, तिथं सिलेंडर पण व्यवस्थित बसत नाही, म्हणजे जात नाही, व्यवस्थित बसतं, भरपूर स्पेस आहे आतमध्ये, फक्त जी दार आहे ना तिथून हे सिलेंडर आतमध्ये जात नाही. आणि समोर मी डबे हे पण ठेवलेलं आहे तिथं, तर ते सगळं बाहेर काढलं आणि सगळे जे केलेले आहेत ना कप्पे, त्याचे दार सगळे ओपन केले आणि मग मी ते सिलेंडर बाहेर काढलं आणि दुसरं सिलेंडर जे आहे ना ते आणलेलं आहे. आणि अगोदर मी सिलेंडर लावून घेते, कारण आता बिना गॅस तरी कुठली कामं आपली होणार नाहीत, स्वयंपाक पाणी आपलं तसंच राहणार आहे. आणि तसं तर
त्याच्यानंतर मी आणखीन काहीच केलं नाही, सुरुवातच केलेली होती, फक्त चहा बनलेला आहे सकाळी आणि गॅस संपलेला आहे. इकडे बघू शकता किचनमध्ये किती पसारा दिसत आहे. हे सगळे डबे ना इथं ठेवते मी सिलेंडरपाशी. तिथं खूप स्पेस आहे, फक्त दारं छोटे झाले म्हणून सिलेंडर जात नाही तितकंच होतं, बाकी स्पेस भरपूर आहे. तर इकडं लोणचं ठेवलेलं आहे, लाल मिरची पावडरचे दोन्ही डबे मी तिथंच ठेवलेले आहेत, परत मुरमुरे वगैरे अशी वस्तू, आणि जी पिशवी ठेवलेली आहे त्यामध्ये छोटे मोठे चमचे हे ते असे झारे वगैरे असे ठेवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला त्याची गरज पडते आणि वरती कुठं ठेवलं तर ते मला घेण्यासाठी थोडंसं हे वाटतं, म्हणून मी इथंच ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातं. आणि तो चिवडा ठेवलेला होता, तरी चिवडा मी शेरूला टाकत असते. शेरू पण आजकाल घरी येत नाही, मनात आल्याचं काय त्याच्या, म्हणून मी चिमण्यांना टाकलं. चिमण्या पण खूप आवडीने चिवडा खातात बरं. चिवडा असो मुरमुरा तांदूळ खूप आवडीने खात असतात आणि त्यांची चिवचू सुरू पण होते. आज तांदूळ टाकलेले नव्हते म्हणून अगोदर मी चिवडा टाकून आलेले थोडासा त्यांना. आता चिवडा खात खात त्यांची मीटिंग ते सुरू करतील, म्हणजे दिवसभर चिवचू चिवचू सुरूच असते. माझ्या खरं साथीदार चिमण्याच आहेत, पहाटे 5 पासून त्यांची चिवचू सुरू असते, दिवसभर चालत असते, काय बोलतात काय माहिती. तर हे कालचं दूध पण मी ठेवलेलं होतं, कारण इथं वरी बघत आहात खिडकीमध्ये हांड्यामध्ये दही आहे आणि तांब्यामध्ये पण आहे. तर म्हणलं आता हे दूध फ्रीज लावायचं नाही, म्हणून काल मी गरम करून तसंच ठेवलेलं होतं. आज आलेलं दूध होतं ते गरम केलं आणि मग ते जे कालचं दूध होतं गरम करून मी परत त्यामध्ये ओतलं, म्हणजे खराब होणार नाही. नाहीतर आपण एकत्रच गरम करायला घेतलं ना खराब होतं. दोन्ही दूध वेगवेगळे गरम करायचे आणि मग ते सगळं एकत्र गरम करायचं, खराब होणार नाही आणि साय पण छान येते. आणि आज मी भेंडीचं भरीत बनवणार आहे, म्हणजे भाजी बनवली होती आणि तसं तर भेंडी छान असते, पण मला आवडत नाही भेंडीची भाजी, अजिबात आवडत नाही. अगोदर मी बनवलेली होती पण तितकी आवड नाही आहे मला, बाकीचे सगळेजण खातात. तर मला आज भरीत बनवूया याचं, थोडंसं आदलून बदलूनही होईल आणि भरीत खूप आवडतं सगळ्यांना. आणि या सीझनमध्ये मेथीची भाजी कांद्याची पात तितकं भेटत नाही आणि नाही आहे, पण आता आणलेली नाही आहे, तर मी कांदा वगैरे टाकून भरीत बनवणार आहे. तर इकडं अगोदर मी वरणाला फोडणी दिलेली आहे आणि वरण बघू शकता कलर एकदम लाल आलेला आहे, कारण लाल मिरची पावडर जी वाटून आणलेली ना एकदम लाल बुंद कलर आहे त्याचा. जी ही भाजी बनवत आहे वरण बनवत आहे एकदम लाल रंग येत आहे आणि तिखट पण तसंच आहे, म्हणून बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकून मी भाज्या बनवत आहे. तर वरणाला तडका दिलेला आहे, नंतर मी थोडासा मसाला कोथिंबीर टाकली, एक उकळी यायचा वेट करूया. तिकडे दूध पण निवांत गरम होत आहे, म्हणजे गॅस कमी करून ठेवलेला आहे, म्हणजे साय पण छान येईल. तोपर्यंत मी भेंडी सगळी चिरून घेतलेली आहे आणि पातेल्यात घेतली. आता यामध्ये टाकूया मिरच्या. तर हिरवी मिरची आणि ही जी भेंडी आहे चिरलेली, यामध्ये हिरवी चिंच जर असली ते पण टाकू शकता, पण आता हिरवी चिंच पण भेटत नाही, म्हणून मी लाल चिंच टाकूनच हे भरीत बनवणार आहे. म्हणजे या सीझनमध्ये भाज्या तितक्या नसतात. जसं आपण वेळामुशाला बनवतो ना तेव्हा भाज्याचं सीझन असतं, ताज्या ताज्या भाज्या खूप छान भेटतात, तेव्हा भरीत बनवलं जातं, भजी बनवली जाते. आता एक आहे एक नाही असं होतं, तरी पण जे आहे ते टाकूनच मी बनवणार आहे. खूप छान टेस्टी भरीत बनवून तयार होईल. तर इकडं जे पसारा झालेला होता ना, अगोदर मी सगळा पसारा काढलेला आहे. मी मोठं खलबत इथंच खाली ठेवलेलं आहे, तर अगोदर मी मोठं खलबत काढून घेतलं. तसं तरी दररोज काही वाटण्यात येत नाही, यामध्ये छोटं पण आहे ते पण मी काढून ठेवलेलं आहे, पण भरीत वगैरे किंवा शेंगदाण्याची चटणी वाटण्यासाठी हे खलबतच ठीक आहे. यामध्ये चटणी असो किंवा भरीत खूप छान टेस्टी बनतं आणि भरीत ना मिक्सरला तरी कधीच वाटायचं नाही आहे, ते आपल्याला खलबतमध्ये किंवा उकळामध्येच वाटायचं आहे. इकडं खलबती काढून घेतलं, स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली, कांदे खूप सारे घेतलेले आहेत, साल काढून कांदे चिरून घेऊया. तोपर्यंत इकडं हिरवी मिरची आणि भेंडी उकडत आहे आणि तिकडे मी ठेवलेली आहे चिंच. तर थोडीशी चिंच घेतली, जी लाल चिंच आहे तीच मी इकडं गरम करायला ठेवलेली आहे, म्हणजे एक उकळी आली की चिंचेचा पूर्ण पल्प निघून येतो. आणि इकडं बघू शकता भेंडी आणि हिरवी मिरची ते पण छान शिजलेली आहे, म्हणजे उकडलेली आहे. तर चाळणीत काढून घेतले, एक्स्ट्रा पाणी सगळं निघून गेलेलं आहे. खलबतमध्ये अगोदर मी 1 चमचा जिरं, थोडीशी हळदी पावडर आणि थोडीशी साखर घेतलेली आहे आणि सगळं बारीक करून घेतलं अगोदर. आता यामधल्या हिरव्या मिरच्या निवडून टाकायच्यात आपल्याला, म्हणजे भेंडी टाकायची नाही अगोदर, नाहीतर कुठलंच काही वाटलं जाणार नाही. भेंडी शेवटला टाकायची आहे. अगोदर हिरवी मिरची जी आहे ना ते टाकून छान मी बारीक वाटून घेतली, चवीपुरतं मीठ टाकून छान बारीक वाटलेलं आहे. आता यामध्ये टाकूया कांदे आणि जी चिंच इकडे शिजवून घेतलेली आहे मी, चिंच टाकायची, म्हणजे कोळून टाकायची नाही आपल्याला, याचं पाणी वेगळं करायचं आहे आणि जी चिंच आहे शिजवलेली ती डायरेक्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि आता छान ही वाटून घेऊया. आता नंतर शेवटला यामध्ये भेंडी टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. भेंडी टाकल्यानंतर काहीच वाटण्याचं काम होत नाही, फक्त मिक्स व्हायचं काम होतं, म्हणून भेंडी शेवटला टाकायची आहे. खूप छान टेस्टी हे भरीत बनलेलं आहे, एक वेळा करून बघा, म्हणजे भाजीपेक्षा भरीतच तुम्हाला आवडेल. खूप छान हे भरीत बनतं. तसं तर आपण सटीला भरीत बनवतो घरी, त्यावेळी तर बाजरीची भाकर भरीत हे त्या दिवशी दिवसभर खाल्लं जातं, म्हणजे छान पण लागतं. आणि सटीच्या महिन्यामध्ये ना तसं तर सगळ्या भाज्या भेटतात, चिंच पण भेटते, तेव्हा ना भरीत आम्ही भरपूर बनवलेलं होतं. पण आता ना बाजरीची भाकर बनवण्यासाठी बाजरीचं पीठ पण नाही आहे, पण भरीत मी बनवलेलं आहे आणि आता ज्वारीच्या भाकरी यासोबत मी बनवणार आहे.
तर भरीत बनलेलं आहे. परत जे आता भांडे कुंडे झालेले ना अगोदर मी धुवून घेते, खलबत घेऊन साईडला ठेवून देते, म्हणजे खूप पसाराने भांडे वाटतात ना, आणि मगच मी भाकरी बनवायला सुरुवात करणार आहे. आणखीन देवपूजाही झालेली नाही आहे. दिनेशचे पप्पा येईपर्यंत मी भाकरी वगैरे बनवते, म्हणजे स्वयंपाक झाला, टिफिन भरून ठेवलं की ते पटकन घेऊन जातात, नाहीतरी त्यांना लेट होतो. नंतर आपली देवपूजा वगैरे निवांत दिवसभर आपली कामं चालतच राहतात. थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण निवांत देवपूजा करावी, म्हणजे डिस्टर्ब होऊ नये असं वाटतं मला. आणि एक वेळचं सगळ्यांचं झालं की मग नंतर मला कोणी डिस्टर्ब करत नाही, निवांत मी करत असते. तिकडे खलबत मी धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ पुसून मी जागेत ठेवून देते, म्हणजे खूप स्पेस येतात किचनमध्ये अशी छोटी छोटी भांडी. तर अगोदर मी सगळं साईडला ठेवून दिलं. किचन पूर्ण रिकामं आहे. आता स्वच्छ धुवून घेते आणि भाकरी बनवते, म्हणजे जसं तुम्ही बघत असता मी डायरेक्ट किचनवरतीच भाकरी बनवते. तुम्ही म्हणता पण ते परात घेत जा, परातीत मला जमत नाही म्हणून मी किचन वट्यावरतीच भाकरी बनवते. तर इकडे लोखंडी तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. पीठ काढून घेऊ. पीठ पण संपलेलं होतं तर दळून आणले, तर डबा भरून ठेवलेला आहे आता मी, म्हणजे 2 डबे तरी पिठानं भरतील. पण या डब्यामध्ये मी फक्त इतकंच भरलेलं आहे, बाकीचं तसंच पोतं बांधून ठेवलं, कारण बरोबर यांना पण जाणं होत नाही. पण यावेळेस मी थोडंसं जास्त ज्वारी दिलेली होती. तर इकडं मी पीठ घेतलेलं आहे. आता पीठ छान मळून घेऊया आणि भाकर थापून घेऊया, म्हणजे भाकरी बनल्या की मग टिफिन भरते. मग त्यानंतर निवांत मी माझी कामं आवरत असते, जसं देवपूजा आहे, परत बाकीची खूप सारी कामं. काल जे कपडे इस्त्री झालेले आहेत ते पण मी आणखीन अलमारीमध्ये ठेवलेले नाहीत, ते बाहेर टी टेबलवरतीच आहेत. परत इथं जे हंडा वगैरे ठेवलेला होता पाण्याचा मी, म्हणजे त्यामध्ये मनी प्लांट मी लावून ठेवलेला आहे, ते मी ठेवलेलं आहे मशीनवरती, म्हणजे वॉशिंग मशीनवरती. तर ते तिथं जमणार नाही, तर अगोदर मी ते पण ठेवायचं आहे. परत जे बाहेर आता पसारा इकडे तिकडे झालेलं आहे ते पण मला सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. काल काहीच झालं नाही. काल दिवसभर अशी कामं झालं ना की नंतर माझं काहीच काम करायचं मन नव्हतं. रात्री सगळं जिथल्या तिथंच मी ठेवलेलं आहे. तर अगोदर मी स्वयंपाक करते, मग त्यानंतर निवांत सगळं मी जागेत ठेवून देणार आहे. तर इकडं सगळ्याच दिवसभराच्या जेवणाच्या भाकरी मी बनवून घेतल्या, किचन स्वच्छ करून घेतलं. जी ही भांडे आहेत ना सगळी मी टोपल्यात भरून ठेवले, मी नंतर घासणार आहे. अगोदर मी देवपूजा करून घेते, कारण आज लेट खूप झालेलं आहे मला पूजेला. तर इकडे बघू शकता मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनलेल्या आहेत. आणि इकडं आता यांना टिफिन तर द्यायचं आहे, पण त्या अगोदर मी इकडे जेवण थाळी सजवत आहे. तर तुम्ही म्हणता हे कोणासाठी, तरी तुमच्यासाठी मी जेवण थाळी इकडं तयार केलेली आहे. जसं की भेंडीचं भरीत आज बनलेलं आहे माझं फेवरेट, मस्त असं गरमागरम वरण भात आहे, ज्वारीची भाकर आहे, आणि मी गुलाबजामुन बनवलेले होते ते पण आणखीन थोडेसे राहिलेले आहेत. तर गुलाबजामुन पण आहेत. तर बीटरूट मी काल आणलेलं होतं, तर बीटरूटची साल काढून अगोदर मी बीटरूट इकडे चिरून घेते, म्हणजे चांगलं असतं. यासोबत आपण ककडी कांदा हे पण घेऊ शकता. तर इकडे बीटरूट पण घेतलेलं आहे. तर मस्त अशी जेवण थाळी तयार आहे. तर इकडे माझे हात बघू शकता, ते बीटरूट चिरल्यामुळे ना पूर्ण हात लाल झालेले होते. तर या मग सगळेजण जेवण करायला, जेवण थाळी तयार आहे. तोपर्यंत दिनेशचे पप्पाही आलेत, म्हणत आहेत कुणासाठी जेवण थाळी तयार केलेली, मी तरी तर जेवण करणार नाही. तर म्हणलं फक्त गुलाबजामुन तरी खावा. तर गुलाबजामुन खात आहे. तिकडं खूप छान टेस्टी गुलाबजामुन बनलेले. तुम्हाला ही गुलाबजामुन जेवण थाळी आवडली तर लाईक जरूर करा. बाय बाय, टेक केअर.